सो गाईज आता आम्ही बसमध्ये बसलो आहे अँड जस्ट आता बस सुटली है आणि आता एक एक स्टॉप करून बस आगे बढ़ेगी और उसके बाद हम लोग जाएंगे पुणे में। तर आम्ही आज पुण्याला जाणार आहे, तर माझ्या भावाचं लग्न आहे त्यासाठी माझा ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा। आणि ही बस आहे ती खूप कम्फर्टेबल बस आहे, मला तर बस खूप आवडली आहे। एंड देन चलो जाएंगे पुणे और हम लोग पुणे जाने वाले मतलब मी तर पुण्याला कधी गेली नाही आहे, सो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे। पण पुण्यामध्ये म्हणजे काय फरक नाही राहत, पुण्याला ते खूप नॉर्मल आहे, मतलब मुंबई भी सेम आहे पुणे भी सेम आहे असं सगळं। सो मग आम्ही बीचमध्ये येताना आम्हाला मस्तपैकी पाण्यासारखं भेटलं आणि खूप मस्त वाटलं, एवढं गार थंडी खूप मस्त वाटलं बसमध्ये। आणि बस पण काही पण त्रास झाला नाही, खूप छान वाटलं खूप। तर मग मंडळी आम्ही पोचलो आहोत लोणावळ्याला। सो डॅट लोणावळा म्हणजे असं वाटतं की दुनिया नीचे और हम लोग ऊपर ऐसा लग रहा है, खूप भारी फिलिंग येते, खूप मस्त वाटते। आणि एवढे मस्त पॉश बिल्डिंग दिसत आहेत आणि आम्ही खूप वरती उंचावर डोंगरावर आहोत असं वाटतं। आणि खूप ट्रॉफिक पण भेटली आम्हाला अचानक, कि बोलते हैं ना मतलब जाते समय कुछ ना कुछ होता है, वैसा ही हो गया। सो डॅट की त्यानंतर खूप जाम ट्रॉफिक होती, नंतर आम्ही लोणावळ्याला पोचलो, तिकडनं मग सरळ डायरेक्ट पुणे। आणि लोणावळ्याला तिकडे पोचलो, तिकडे खूप भारी वाटले की काय मस्त सिनेरी, ॲक्च्युली खूप भारी सिनेरी होती, खूप मस्त होती। असं मला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा गाईस। बसलो आहोत आणि खूप भारी फिलिंग येते, खूप मस्त सिनेरी आहे। सो तुम्ही सुद्धा एक दिवशी जाऊन या लोणावळ्याला, मी तुम्हाला सजेशन करते। आणि म्हणजे ना लोणावळ्यामध्ये पूर्ण झाडं आहेत, गाड्या आहेत, डोंगर आहे, खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं। आणि त्यामधून बसने जायची मजा वेगळीच आहे। आणि त्यामध्ये आपण बसमध्ये जातो, आपण मस्ती मजा करतो, नाश्ता पाणी करतो, ती एक मजा वेगळी असते। सो आम्ही आता लोणावळ्याहून थोड्या वेळ जाऊ पुणेला, म्हणजे आता 1 या हाफ आवर्स है हमारा पुणे जाएगा। सो अपन देखते आगे क्या होता है। और मेरे ब्लॉग में इतना कुछ है ही नहीं, नॉर्मली सिंपल ही है, तो भी मैं आपके बात में तो शेयर करती हूँ। सो आता आम्ही पुण्याला पोचणार आहे, जास्त म्हणजे अर्धा तास किंवा 1 तासामध्ये पोचून जाऊ। तर माझा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर मग गाईज आता आम्ही पुण्याला ऑलमोस्ट पोचलेलो आहोत। आता आमचा स्टॉप येईल, तर मी त्या स्टॉपला उतरणार आहे या 15 मिनिट्स में, मतलब 10 मिनटात या 15 मिनटं आम्ही पोचू। अँड यस कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते। आणि आता थोड्या वेळेस पोचलो आहोत आम्ही, कारण की मी शूट नाही घेतला व्हिडिओचा डायरेक्ट, तर मी डायरेक्ट घरी आली, फ्रेश होली। तर माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आता तुम्हाला माझा फर्स्ट पार्ट आहे, आता मी घरी आल्यानंतर काय केलं ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल, तर तुम्ही नक्की बघा। आणि ही पूर्ण म्हणजे मी घरी यायची पूर्ण दादाची गॅलरीची सिनेरी आहे, सो तुम्ही बघू शकाल, तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा। अँड माझा ब्लॉग मी तेच डन करते, माझं सेकंड पार्ट पण तुम्हाला उद्या किंवा परवा येईलच। सो देन बाय, तुम्हाला मागची सिनेरी दाखवते। खूप मस्त वाटते मागची सिनेरी, मतलब बिल्डिंगसुद्धा आहे, जंगलसुद्धा आहे, अँड गाव टाईपसारखं पण आहे, खूप मस्त वाटतं। आणि आता असं वाटतं की अशा ठिकाणी यायला खूप मजा येते, आणि असं वाटतं की आपण गावाला चाललो, आणि गावची फिलिंग तर वेगळीच असते, मग सर्वांना माहितीच आहे। सो माझा ब्लॉग मी इथेच एंड करते, आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। तर मी अशी तुमच्यासाठी छोटी मिनीज ब्लॉग या तुमच्यासाठी व्हिडिओज मी अशी रोज घेत राहील। सो मला सपोर्ट करा, प्रेम करा, देन माझा ब्लॉग मी एंड करते, देन बाय।